नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप असा मस्त दाखवलेला आहे। काय होतं, रम्याने आता मानिनीला गोल गोल फिरवून तिच्याकडून आपल्या या दोघींची शिक्षा माफ करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर म्हणजे मानिनीने तर त्या काव्यासाठी या दोघींना माफ केलेलं असतं आणि युगसाठी सुद्धा, कारण हे दोघं खूप मोठी चूक करून बसलेले असतात। आणि त्यानंतर ती नंदिनीवरती निशाणा सुद्धा साधते। तर नंदिनी आता नंतर येऊन तिची माफी वगैरे मागत असते, पण आता नंदिनीच्या मनामध्ये सुद्धा तो गिल्ट असतो की तिने सुद्धा डिवोर्सची गोष्ट तर मानिनीपासून लपवलेलीच असते। आणि आता या सगळ्या गोष्टींच्या मधून वसू आणि रम्याला तर कळालेलं आहे की काव्याचं कुठंतरी काहीतरी अडलेलं आहे आणि मानिनी उगीच तिच्यावरती अशी चिडणार नाही। त्यामुळे आता या दोघे सुद्धा काव्याची जी काही गोष्ट आहे सिक्रेट त्या शोधायच्या मागे लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे आता एक फार छान आणि जबरदस्त गोष्ट अशी इथे घडलेली आहे। जीवा एकदम धावत धावत नंदिनीकडे आलेला आहे आणि त्यानं त्याला मिठी वगैरे मारलेली आहे आणि नंदिनीने सुद्धा त्याला मिठी मारलेली आहे आणि दोघं सुद्धा खूप एक्साइटेड झालेले असतात, कारण जीवाला आता फंडिंग मिळालेलं असतं आणि त्या आनंदात ते दोघे खूप एक्साइटेड झालेले असतात। तर दुसरीकडे मानिनीने आता काव्याला शेवटची वॉर्निंग दिलेली आहे की तू माझ्या मुलाच्या नादाला परत लागायचं नाहीस। तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। रम्या आता मानिनीला एक सारखी बोलत असते, तुला माहिती असतं ना या घरामध्ये काय काय चालू असतं ते, मग ना तू स्वतःला विचार आणि मग मला सांग, आमची शिक्षा रद्द करतेयस का बाकी सगळ्यांना शिक्षा भोगायला लावतेयस? असं तिने सांगितल्यानंतर बाकी सगळ्यांना तर मात्र धक्का बसतो। तर रम्या आता पुढे म्हणते, बोल मामी, बोल लवकर, काय ठरवलेलं आहेस तू? तर तेव्हा आता मात्र मानिनीचा ना इलाज होतो आणि ती जोराने ओरडते, ठीक आहे, केली तुमची शिक्षा माफ, असं ती सांगत असताना तिच्या डोळ्यामधून मात्र पाणी येत असतं। आणि आता रम्या तर खूपच खुश झालेली असते आणि बाकी सर्वजणांना धक्का बसलेला असतो आणि एक एक करून सर्वजण धक्क्याने तिच्याकडेच बघत असतात आणि रम्याने मात्र आपला डाव बरोबर साधलेला असतो। तर आता रम्या परत एकदा नक्की का असं विचारते, आणि नक्की आमची शिक्षा माफ केलेली आहेस का मामी? म्हणजे आजपासून नाही, म्हणजे आत्तापासून आम्ही काहीच करायचं नाही, बरोबर? तर तेव्हा मानिनी परत एकदा हो असं तिला सांगते आणि या बाकी सर्वजणांना तर खूपच आश्चर्य वाटत असतं त्या गोष्टीचं। पण मानिनीने मात्र काव्याचा विचार डोक्यामध्ये ठेवून हा सगळा निर्णय घेतलेला असतो हे तर कोणालाच माहिती नसतं। आणि आता काव्या मध्येच विचारते, काकू तुम्ही हे काय बोलताय? तर आता मानिनी काव्यासमोर जाते आणि तिला थोडंसं रागाच्या स्वरात म्हणते, मी जे करते ना, मी जे बोलते ना, ते मला बरोबर कळतंय काव्या, जसं तू काय करतेस ते तुला माहितीये ना, अगदी तसंच। म्हणजे तिच्या मनात बरोबर तेच असतं आणि त्या गोष्टीसाठीच तिने हा निर्णय घेतलेला असतो। आणि आता काव्या मात्र या गोष्टींच्या वरती सगळं काही शांत बसते, कारण तिला सुद्धा ती गोष्ट कळालेली असते आणि तिला सुद्धा ती गोष्ट कोणाला सांगायची नसते। तर काव्या फक्त एवढंच म्हणते, काकू मला असं नव्हतं म्हणायचं, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांचा खोटेपणा, असं तिने म्हटल्यानंतर मानिनी म्हणते, खोटेपणा? अगं खोट्याला सीमा नसते काव्या, आणि त्यामध्ये भेदभाव सुद्धा नसतो। हे खोटं चांगलं, ते खोटं वाईट, ही लपवाछपवी शिक्षा देण्यालायक असते आणि ती लपवाछपवी शिक्षा न देता सोडून देण्यालायक असते, असं होत नाही। अगं खोटं हे खोटच असतं, खोट्या नाण्यासारखं ना सगळ्या बाजूंनी खोटच असतं। आणि आता मानिनी काव्याला असं का बोलत असते याचं थोडंसं पार्थला आश्चर्य वाटत असतं आणि तो जरासा विचारच करत असतो। तर मानिनी पुढे म्हणते, त्यामुळे मला असं वाटतंय की दुसऱ्या कोणाला तरी आरसा दाखवण्याआधी आपण सगळ्यांनीच ना स्वतः एकदा आरशामध्ये बघूयात आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन विचारूयात, आपण काय करत आहे? असं तिने म्हटल्यानंतर आता प्रत्येक जण आपापला विचार करू लागतात की आपलं नेमकं काय चुकलेलं आहे। तर तेव्हा तर रम्या परत मुद्दामून विचारते, सो मामी मी आईला जाऊन सांगू ना की आमची शिक्षा रद्द झालेली आहे? तर मानिनी सुद्धा लगेचच हो हो सांग सांग म्हणावं, तुमची शिक्षा आजपासून रद्द, असं ती जड मनानेच तिला सांगते। आजपासून तुमचे नेहमीचे कपडे घाला, कामं करू नका घरामध्ये आणि तुम्हाला जे हवं ना ते सगळं काही करा।
या घरातल्या सगळ्यांनी ना स्वतःला हवं ते करा एकदा मेल्यानो, असं ती रागारागातच सगळ्यांना म्हणते. कारण ना आता मी थकलेली आहे. सगळ्यांना समजून घेऊन तुम्ही सगळ्यांनी ना वाटेल ती थेर करा, लपवाछपवी करा, आम्हाला अंधारात ठेवा, प्रेमात पडा, अफेअर्स करा, असं ती मित्रांनो अखेर बोलूनच जाते. पण तिचं बोलणं कुणाला उद्देशून असतं हे कुणाला काही कळत नाही, पण काव्याला मात्र ते बरोबर समजलेलं असतं. आणि रम्या सुद्धा विचार करत असते ही नेमकं कुणाबद्दल बोलत आहे, आणि पार्थ सुद्धा विचार करत असतो. आणि नंदिनीला तर काही कळालेलंच नसतं. तर मानिनी पुढे म्हणते आता ना मला कुणाचा न्याय सुद्धा करायचा नाही आणि कुणावरती अन्याय सुद्धा करायचा नाही. त्यामुळे ना कुणाला जसं वागायचं आहे तसं त्याने वागा. तर रम्या तर आता नाटकच करू लागते आणि एकदम एक्साइटेड झाल्यासारखं दाखवत मानिनी समोर जाते आणि म्हणते थँक्यू मामी, थँक्यू आमची शिक्षा माफ केल्याबद्दल. आणि ती नाटक करायला लागल्यानंतर आता मानिनी एकदम रागाची नजर रम्याकडे करते. तर तेव्हा रम्या एकदमच गप्प होते आणि एकदम आता हळू आवाजात नाही मी आईला जाऊन सांगते असं म्हणून ती तिथून आता सटकते. तर रम्या तिथून गेल्या पार्थ लगेचच मानिनीला विचारतो अगं आई काय केलंस तू, शिक्षा माफ केलीस? अगं आपण त्यांना शिक्षा का केली होती की ते हळूहळू का होईना सुधारतील. अगं त्या रम्याच्या बोलण्यावरून वागण्यावरून वाटतंय का तुला की ती सुधारलेली आहे? अगं मगाशी तर तूच बोललीस ना की वसू आत्या नाटक करत होती चक्कर आल्याचं. अगं मग अशा नाटकी लोकांना का माफ केलेलं आहेस तू, कशासाठी? तर मानिनी आता रडतच पार्थला म्हणते अरे पार्थ मग मी दुसरं काय करणार होते? अरे तू बघितलंस ना रम्याने न्याय अन्यायाच्या गोष्टी केल्या. अरे मी तुझा भाव करते असं सुद्धा म्हणाली ती. अरे मग मी काय करणार होते? अरे ते युग खोट्यात बोलला ना म्हणून मला कात्रीत पकडल्यासारखं झालं. अरे अजून काही नाही, या सगळ्याचा बाऊ करून ना तिने स्वतःला माफ करून घेतलेला आहे. पण आता मी कशाच्या जीवावरती तिची मागणी नाकारणार होते सांग तू मला. तर आता मिथुन काका मध्ये बोलतो अहो वहिनी पण तुम्ही म्हणाला होतात की वसुताई आणि रम्याला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त नंदिनीचा आहे. मग आता शिक्षा माफ झाल्यानंतर तिला विचारायला हवं होतं ना आपण, असं कसं? तर तेव्हा आता मानिनी मिथुन काकाला म्हणते नंदिनीला विचारू. अहो युगने जे काही पराक्रम केले ते नंदिनीला माहिती होते, तिने सांगितलं का आपल्याला? असं म्हणून ती आता नंदिनीला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करते आणि म्हणते या घरामध्ये एकाएकी सगळ्यांना काय झाले ना तेच काही कळत नाहीये मला. 1000 वेळेला सांगितलेलं आहे मी की या आई बापापासून काहीही लपवू नका. नाही पण या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी लपवायचं आहेच, लपवाछपवी करायची आहे आणि प्रत्येकाची सिक्रेट्स आहेत. आणि तिचा सगळा काही रोग काव्याकडेच असतो आणि काव्याला मात्र ते बरोबर कळत असतं आणि काव्या थोडीशी नाराज होऊनच तिच्याकडे बघत असते. तर आता नंदिनी शेवटी विचारतेच अहो आई काय म्हणताय तुम्ही, इथे कोण लपवाछपवी करतय? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आई प्लीज, असं ती म्हणत असताना मानिनी तिला थांबवते. म्हणते नंदिनी पुरे, मला ना कोणाचंही एक्सप्लेनेशन ऐकून घेण्याची ताकदच उरलेली नाहीये. मला ना कळेनासच झालेलं आहे की या घरामध्ये नक्की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. असं तिने म्हटल्यानंतर पार्थला आणि नंदिनीला मात्र धक्काच बसतो. तर मिथुन काका सुद्धा आश्चर्याने तिला विचारतोच मानिनी वहिनी आज अचानक तुम्ही असं का बोलताय? नाही म्हणजे तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का? कोण कोणापासून काहीतरी लपवतंय असं वाटतंय का तुम्हाला? अहो स्पष्ट बोला ना वहिनी, असं तो डायरेक्टच आता तिला विचारतो. तर मानिनी आता त्याला म्हणते जाऊ दे भाऊजी, झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि तेव्हा कोणालाच काही कळेनास होतं की मानिनी नेमकं कोणाबद्दल बोलत आहे. तर पार्थ सुद्धा मानिनीला म्हणतो आई तुझ्यासारखी स्पष्ट व्यक्ती आजही अशी गोल फिरवून का बोलते मला खरंच काही कळत नाहीये. अगं तुझं हे बोलणं खरंच खूप कन्फ्यूज करणार आहे. असो पण तू शांत झालीस ना की आपण सविस्तर बोलूच याच्यावरती. पण न राहून बोलतोच मी, तू वसू आत्या आणि रम्याला माफ केलेस पण बाबा कधीच करणार नाहीत आणि मी सुद्धा नाही, कधीच नाही करणार. त्या दोघींच्यामुळे आमच्या सगळ्यांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत, तुला माहिती आहे ना. अगं नंदिनी आणि काव्या यांनी किती भोगलेलं आहे. तर आता मानिनी खूपच चिडते आणि म्हणते अरे तू सुद्धा भोगलेला आहेस, फक्त त्या दोघींनीच नाही. अरे मूर्खा तू सगळ्यांच्या पेक्षा जास्त भोगलेला आहेस, असं ती रडतच त्याला म्हणते. आणि म्हणते मला तर असं वाटतंय की मी तुला उगाचच भोवल्यावरती चढवलं.
काय झालं होतं तिथे? फक्त एक ग्लास तर माझ्या डोक्याला लागला होता का कोणी जीव वगैरे घेतला नव्हता माझा. मला तर असं वाटायला लागलेलं आहे की मी उगाचच तुला भोवल्यावरती चढवलं. तर पार्थ म्हणतो, अगं आई तू काय बोलतेस हे? तर मानिनी म्हणते, अरे पार्थ मी बरोबरच बोलते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या घरामध्ये सगळ्यांना नियम सारखाच असायला हवा. प्रामाणिकपणे राहायचं आहे ना तर सगळ्यांनी प्रामाणिकपणे राहा. पण घरामध्ये आणि घराच्या बाहेर लबाडीच करायची असेल ना तर मग सगळ्यांनीच करा. काय हवं ते करा. असं ती बोलत असताना आता इकडे काव्याला तर खूप त्रास होत असतो आणि युगला सुद्धा त्रास होत असतो. कारण त्या दोघांना वाटत असतं, माहिती असतं की या दोघांच्यामुळेच मानिनी असं करत आहे. तर आता मानिनी रागारागामध्ये पार्थच्या हातामधली मार्कलिस्ट घेते आणि ती युगच्या हातामध्ये देते आणि तिथून ती रडत रडतच निघून जाते. तर आता या सगळ्यामध्ये जीवा मात्र कुठेच नसतो आणि तो आता इकडे त्याच्या बिझनेस प्रपोजल बद्दल खूप सिरियस असतो आणि तो मीटिंगसाठी इन्व्हेस्टर शोधत असतो आणि आता तो कॅफेमध्ये बसलेला असतो आणि त्याचं काम चालू असतं. आणि त्याचं काम चालू असताना अचानकच त्याच्या लॅपटॉपची बॅटरी लो होते आणि तेव्हा जीवा वैतागतो आणि त्याच्या लॅपटॉपचा चार्जर तो शोधू लागतो आणि त्याच्या लॅपटॉपचा चार्जर तो विसरलेला असतो आणि तो म्हणतो, अरे यार आजच तुला नेमका चार्जर विसरायचा होता का? डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालं होतं आणि आता लॅपटॉप बंद झाला, आता मी काय करू? असं म्हणून तो थोडंसं वैतागतो आणि परत म्हणतो, मी एक काम करतो, मी रिसेप्शनला विचारतो. असं म्हणून तो लॅपटॉप आपल्या हातामध्ये घेतो आणि रिसेप्शन जवळ जातो आणि विचारतो, एक्सक्यूज मी, तुमच्याकडे या लॅपटॉपचा चार्जर आहे का? तर तेव्हा रिसेप्शन सांगते, सॉरी सर नाहीये. तर जेव्हा परत तिला रिक्वेस्ट करतो, प्लीज एकदा चेक करता का? तर रिसेप्शन सांगते, सर नाहीये. तर जेव्हा म्हणतो, ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि तो आजूबाजूला बघून म्हणतो, अरे बापरे, आता इथेही कोणाकडे दिसत नाहीये. आणि तेव्हा त्याला एक समोर एकटी मुलगी लॅपटॉप घेऊन बसलेली दिसते. तर जीवा लगेचच तिच्याकडे जातो आणि तिला विचारतो, एक्सक्यूज मी, तुमच्याकडे या लॅपटॉपचा चार्जर आहे का? तर तेव्हा ती सुद्धा सांगते नाहीये. तर इतक्यातच एक जण तिथं येतात आणि जीवाला म्हणतात, माझ्याकडे आहे. आणि बहुतेक ते इन्व्हेस्टरच असतात आणि ते छान स्माइल वगैरे करून जीवाला सांगत असतात. तर तेव्हा आता जीवा त्यांच्याजवळ जातो. तर ते परत एकदा जीवाला म्हणतात, माझ्याकडे आहे तुझ्या या लॅपटॉपचा चार्जर. तर तेव्हा आता जीवाला काही कळत नसतं आणि तो तुम्ही असं म्हणून त्यांना विचारतो. तर त्यानंतर आता इकडे त्यांनी वसू आणि रम्यामधला सीन दाखवलेला आहे. रम्याने वरती येऊन तिला सगळं सांगितलेलं असतं आणि त्या दोघी खूप खुश झालेल्या असतात आणि एकदम आनंदाने गोल गोल फिरत असतात. आणि रम्या म्हणते, अगं आई, आपली शिक्षा रद्द झाली. मामी ना स्वतःच्या तोंडाने म्हणाली की ठीक आहे, तुमची शिक्षा माफ. म्हणजे आजपासून नाही, आत्तापासून हे कपडे आपण घालायचे नाहीत. आपले आधीचे कपडे घालायचे. मी सो हॅपी, मी एकदम हॅपी झालेली आहे. तर तेव्हा वसू सांगते, हो रम्या, मी सगळं काही ऐकलेलं आहे. अगं सगळं मी ऐकलेलं आहे. अगं मी जरी इथं बसून होते ना तरी सुद्धा माझे कान तुम्ही खाली काय बोलताय ना त्याच्याकडे होते. अगं शार्प आहेत माझे कान. अगं रम्या, एखादा प्राणी जेव्हा बेसावध असतो ना तेव्हाच वाघ त्याच्यावरती झडप घालतो. अगदी तशीच तू मानेनी बेसावध असताना झडप घातलेली आहेस. योग्य वेळेला योग्य मुद्दा उचलून धरलास, त्यामुळे ना मानिनीला आपली शिक्षा रद्द करण्यापलीकडे पर्यायच उरला नाही. तर रम्या सुद्धा म्हणते, अगं हो ना, आपल्या डोक्यात फक्त इतकंच होतं की त्या युगला एक्सपोज करायचं. पण या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे आपल्या बाजूने वळतील ना असं मला वाटलंच नव्हतं. तर तेव्हा वसू तिला म्हणते, अगं सहज नाही रम्या, तू इतकी पोट तिडकीने बोललीस ना म्हणून आपण आज हा क्षण अनुभवतोय. तर रम्याला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं आणि ती म्हणते, म्हणजे मी, अगं आई, मी सगळं म्हणजे इतक्या परफेक्टली सगळं काही केलेलं आहे. तर तेव्हा वसू म्हणते, अगं म्हणजे काय रम्या, मला ना तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. तू इतकी बेधडक वागलीस आणि भिडलीस ना या सगळ्या घरच्यांना की मला आता माझी काळजी पूर्णपणे संपलेली आहे. तर तेव्हा रम्या म्हणते, अगं तू काळजी करूच नकोस अगं आई, तू बघच आता मी कशी हळूहळू एकेकाची नांगी ठेचते ते. ती काव्या आणि नंदिनी आहे ना त्यांना तर ना मी पळती भुई थोडीच करून सोडणार आहे. तर वसू आता म्हणते, मग संधी ना स्वतःहून आता आपल्याकडे चालतच आलेली आहे असं समज रम्या.
आणि तिने असं सांगितल्यानंतर रम्याला मात्र काही कळत नाही आणि ती जराशी विचारात पडते. तर त्यानंतर आता दुसरीकडे मानिनी मात्र आपलं डोकं धरून बसलेली असते आणि तिला त्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तर तेव्हा नंदिनी आता तिच्या जवळ येते आणि आई अशी हाक मारते, तरी सुद्धा अजून मानिनी आपलं डोकं धरून बसलेलीच असते. तर नंदिनी पुढे म्हणते, आई थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तर मानिनी तर खूप थकलेली असते आणि म्हणते, मला ना नंदिनी कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, तू प्लीज जा इथून. तर नंदिनी आता तिला म्हणते, आई प्लीज एका मुलीच्या हक्काने ना मला आता या माझ्या आईशी बोलायचं आहे. असं तिने म्हटल्यानंतर आता मानिनी तिच्याकडे बघते. तर नंदिनी एकदम परत हळू आवाजात विचारते, बोलू का? तर मानिनी आता रागात उठून उभी राहते आणि तिला म्हणते, या हक्काने आज बोलायला आली आहेस तू माझ्याशी? मग ज्या हक्काने तू आत्ता आलेली आहेस ना, मग त्याच हक्काने युग बद्दल जेव्हा तुला कळालं होतं ना, तेव्हा लगेचच कशी काय नाही आलीस माझ्याकडे? अगं तू माझ्यापासून गोष्टी लपवल्यास. अगं युग बद्दल जे काही तुला कळालेलं आहे ते त्याच्या आई वडिलांना कळावं असं नाही वाटलं का तुला? अगं तू अशी लपवाछपवी करशील असं वाटलं नव्हतं ग कधी. अगं माझा नवरा, माझी मुलं, यानंतर मी कोणावरती जर विश्वास ठेवला असेल ना, तर ती तू आहेस नंदिनी. अगं ही अशी लपवाछपवी करताना माझ्या मनाला काय वाटेल याचा विचार नाही आला का तुझ्या मनामध्ये? असं सर्व काही ती मनामधलं तिला बोलत असते. आणि आता परत इकडे त्यांनी वसूचा आणि रम्याचा सीन दाखवलेला आहे. वसू रम्याला म्हणते, बदलाचे वारे आता आपल्या बाजूने व्हायला सुरुवात झालेली आहे. तरी सुद्धा रम्याला काही कळतच नाही आणि ती विचारते, अगं म्हणजे तू कशावरून बोलतेस हे सगळं काही? तर वसू म्हणते, आता तू जेव्हा खाली आपली शिक्षा माफ करून घेत होतीस ना, नेमकी तेव्हा काव्यामध्ये बोलली ना, पण या वेळेला ना मानिनीने तिला गप्प केलं, बरोबर ना? म्हणजे मला असं वाटतंय. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता रम्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्यामध्ये बोललेली असते आणि मानिनी तिच्या जवळ जाऊन तिला म्हणालेली असते, मी जे ना करते ना, मी बोलते ना, ते मला बरोबर कळते काव्या. जसं तू काय करतेस हे तुला माहितीये ना, अगदी तसंच. आणि ते आठवल्यानंतर रम्या लगेचच म्हणते, हो मी सुद्धा अगदी त्यावेळेस ते नोटीस केलंच, पण मला असं ऐकून वाटलं की मामी चिडले म्हणून एकूणच बोलली असेल काव्याला. तर तेव्हा वसू म्हणते, अगं नाही रम्या, नाही, तसं नाहीये ते. आजवर ना इतक्या वृक्ष शब्दामध्ये मानिनी काव्यावरती बोललेली मी ऐकलेली नाहीये. अगं जी काव्या मानिनीची इतकी लाडकी आहे, तिच्यावरती मानिनीने का चिडावं? ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? अगं रम्या, काहीतरी गडबड आहे, नक्कीच गडबड आहे. बर मला एक गोष्ट सांग, मानिनी जेव्हा बोलत होती तेव्हा ती काव्या मानिनीच्या नजरेला नजर देत होती का? तर तेव्हा रम्याला परत तो आता क्षण आठवतो ज्यावेळेस मानिनी म्हणत असते, स्वतः एकदा आरशात बघूया आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन विचारूया आपण काय करतोय. तर रम्या आता ते आठवल्यानंतर म्हणते, अगं नाही, उलट काव्या जेव्हा ना मध्ये बोली ना, तर तेव्हा मामी खेकसली तिच्यावर. आणि तू जेव्हा हे मला आता विचारतेस ना, तेव्हा मला हे रिअलाइज होतंय की मामीच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये फरक पडलेला आहे. तर आता वसू म्हणते, करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. अगं तू जेव्हा तिथून निघून गेलीस ना रम्या, त्यावेळेस मानिनी असं म्हणाली की तिचा नात्यांच्या वरचा विश्वास हरला आणि अविश्वास जिंकला. अगं याचाच अर्थ ना तिचा खूप मोठा विश्वासघात झालेला आहे, हे नक्की आहे. आणि आता या दोघींना मात्र ती गोष्ट लक्षात आलेली असते आणि आता या दोघी बरोबर आता काव्याच्या हात धुवून मागे लागणार आहेत असंच इथं दिसत आहे. तर वसू पुढे म्हणते, अगं ती आतून प्रचंड दुखावली गेलेली आहे रम्या, आणि हा सगळा प्रकार काय आहे ना नक्की ते आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. आणि तेव्हा रम्या सुद्धा त्या विचारात पडते आणि तिला सुद्धा ती गोष्ट 100% पटलेली असते. तर आता इकडे परत मानिनी आणि नंदिनी मधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. मानिनी म्हणते, अगं जाऊ दे बाई, अगं काय मी पुन्हा तेच वेगवेगळ्या माणसांशी बोलते, नको ग नंदिनी, प्लीज मला हे नाही बोलायचं. तर तेव्हा नंदिनी परत तिच्या समोर येते आणि म्हणते, आई प्लीज एवढं चिडू नका ना, जरा शांत व्हा. अहो तुमचा राग घालवण्याची एकदम मस्त आयडिया आहे माझ्याकडे. तुम्ही ना उलट्याकडे मोजा बरं. 10, 9, 8 असं ती म्हणत असताना मानिनी तिच्यावरती ओरडते, म्हणते, अगं गप ग नंदिनी, अगं त्या काव्याची फालतू आयडिया वापरून ना मला कन्व्हिन्स करायचे तू प्रयत्नच करू नकोस. अगं तू जा बरं इथून.
असं म्हणून ती अजून वैतागते. तर नंदिनीला मात्र काही कळतच नसतं, कारण मानिनी आतापर्यंत तिच्यावरती अशी कधीच चिडलेली नसते. आणि ती विचारते, आई पण काय झालेलं आहे तुम्हाला? अहो असं अचानक तोडून का वागताय तुम्ही माझ्याशी? अहो हे बघा, युगने माझ्याशी सगळं काही शेअर केल्या क्षणी मी तुम्हाला कसं सांगणार होते, आणि मी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं सुद्धा असतं. अहो पण तशी योग्य वेळच मिळाली नाही. अहो तुम्हीच बघा ना, घरामध्ये एकामागून एक काही ना काहीतरी घडतंय. कधी सांगणार होते मी? आणि युगच्या ब्रेकअप बद्दल तर मला आत्ताच कळालेलं आहे, 2 दिवसांच्या पूर्वी वगैरे. मुळात ना या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मी तुमच्याशी बोलण्यापेक्षा युगनेच ते धाडस करावं, तुमच्याजवळ येऊन तुमची माफी वगैरे मागावी अशी माझी इच्छा होती. या सगळ्या प्रकरणामधून युग बाहेर पडल्यावर त्याला जरा बरं वाटल्यानंतर मी स्वतः त्याला सांगणार होते तुमच्याशी येऊन बोलायला. पण हे सगळं काही अशा पद्धतीने समोर येईल असं नव्हतं वाटलं मला. तर मानिनी म्हणते, आपण ना निश्चिंत असतो, सगळं काही उत्तम चाललंय असं आपल्याला वाटत असतं, मनाला वाटत असतं, डोळ्यांना भासत असतं, आणि अचानक एक दिवस आपल्या पायाखालची जमीनच सरकते, तेव्हा सगळं काही संपून जातं नंदिनी, असं ती सर्व काही कोड्यातच बोलत असते. पण नंदिनीला मात्र त्याबद्दल काही कळतच नसतं. आणि तेव्हा आता मानिनीला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस सुनीताने तिला फोन करून सांगितलेलं असतं की तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे म्हणून. तर तेव्हा मानिनीने तिला विचारलेलं असतं, तू इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतेस? तर तेव्हा सुनीता म्हणालेली असते, मी माझ्या बँड्राच्या नेहमीवाल्या कॅफेमध्ये आहे आणि ती इथेच आहे त्या मुलासोबत. आणि ते सगळं काही आता मानिनीच्या डोक्यामध्ये घुमत असतं. आता नंदिनी मात्र तिच्या शेजारी परत बसते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवते. तर मानिनी पुढे तिला म्हणते, अगं आपलं ना सगळं काही जगच विस्कटतं, आणि माझ्यासाठी माझं जग म्हणजे ना माझी मुलं आहेत. माझ्या मुलांच्या डोळ्यामध्ये मी पाणी नाही बघू शकत, आणि त्यामुळे ना तुला मी आता आई म्हणून मूर्ख, अति इमोशनल वगैरे असं सगळं काही वाटत असेल, हरकत नाही, पण माझ्या मुलांसाठी आई म्हणून मी जी आहे ना ती अशीच आहे बघ. आणि मानिनीला पार्थ आणि जीवाची तर खूप काळजी वाटत असते, जास्त करून पार्थची काळजी वाटत असते. आणि ती आता नंदिनीच्या दिशेने थोडंसं वळते आणि तिला म्हणते, माझी तुझ्याकडून फक्त इतकीच अपेक्षा आहे नंदिनी, अगं तू तरी मला निराश करू नकोस. अगं तुझ्यावरती विश्वास आहे का माझा? अगं तू गोष्टी लपवशील असं मला खरंच नाही वाटत, आणि मला माहिती आहे तू तसं करणारही नाहीस. अगं तू फक्त मला आई म्हणत नाहीस तर तसं मानतेसही. पण मित्रांनो, इथे नंदिनीने सुद्धा त्यांच्या डिवोर्स बद्दलची गोष्ट मानिनीपासून लपवलेलीच असते. तर मानिनी पुढे म्हणते, आपल्या माणसाने लपवाछपवी केली ना की मग आपणच पूर्ण हरलोय असं वाटतं बघ. तर आता नंदिनीला सुद्धा बहुतेक त्या गोष्टीची जाणीव होते. तर मानिनी आता तिच्या मनामधलं जे काही सगळं असतं ते बोलून अखेर तिथून उठून निघून जाते. तर नंदिनी मनात म्हणते, आई हे केवढं मोठं ओझं माझ्या मनावरती ठेवून गेल्या की मी आता आईंना कसं आणि कुठल्या तोंडाने सांगू की मी सुद्धा एक गोष्ट लपवते त्यांच्यापासून. माझा आणि जीवांचा डिवोर्स होणार आहे हे जर आईंना कळालं तर, अशी आता तिला भीती वाटू लागते. आणि ती पुढे म्हणते, तर ना कुठल्याच नात्यांच्या वरती आईंचा परत कधीच विश्वास बसणार नाही. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे ती आता खूपच घाबरून गेलेली असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा एकदम जाम खुश झालेला असतो आणि धावत धावत घरी येतो आणि नंदिनीला पहिल्यांदा भेटतो आणि तिला म्हणतो, नंदिनी मला फंडिंग मिळालेलं आहे, आणि असं म्हणून तो तिला डायरेक्ट मिठीच मारतो आणि म्हणतोस, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळेच पॉसिबल झालेलं आहे, आणि मला ना आता आयुष्यामध्ये खूप आणि खूप मोठं व्हायचं आहे आणि खूप पुढे जायचं आहे. तर नंदिनी सुद्धा खूप खुश झालेली असते आणि ती सुद्धा म्हणते, जाल तुम्ही नक्की जीवा पुढे जाल आणि तुमची बायको कायम तुमच्या मागे असेल. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो, मागे नको, तू सोबत असायला हवी आहेस. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता त्याला सुद्धा रिअलाइज होतं आणि नंदिनीला सुद्धा रिअलाइज होतं की त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे आणि ते खूप इमोशनल झालेले असतात, एक्साइटेड झालेले असतात, आणि तेव्हा ते दोघं आता आपल्या मिठीमधून बाहेर येतात. तर दुसरीकडे आता पार्थ काव्याच्या खोलीमध्ये आलेला असतो
आणि तेव्हा मानिनीने ते बघितलेलं असतं. तर मानिनी आता पार्थला म्हणते, पार्थ तुला माझ्याबद्दल बोलायचं होतं ना, तर चल मी तुला सांगते असं म्हणून त्याला बाहेर घेते आणि पार्थ पुढे चालू लागतो. तर दरवाजा बंद करत असताना मानिनी आता थोडंसं धमकीवजाच काव्याला म्हणते, माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाहीये, मी शेवटचं सांगते तुला. पण इथे मात्र पार्थनेच काव्याचा हात पकडलेला असतो आणि काव्या त्याला सांगत असते की माझा हात सोडा. इतक्यातच मानिनी येऊन ते सर्व काही बघितलेलं असतं. तर आता काव्याने ते सगळं काही ऐकल्यानंतर ती थोडीशी टेन्शन मध्येच येते आणि तिला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.